ऐका ना, वर तलाव फुटला बोंतीला असं आम्हाला कळालं, पण ते कर्नाटकमध्ये आहे. खरं फुटला नाही फुटला त्याचं कन्फर्मेशन आम्हाला नाही साहेब बोललो कलेक्टर. तो बाऊलगावचा आहे. बोंती म्हणजे ते प्रभू नाईक साहेबाचं गाव. तो तलाव फुटला असं म्हणतात. तर हे तलाव फुटले, तो लोंढा आला, हे डोक्यात आमच्या होतं. 206 मिलीमीटर पाऊस उकरामधला पडलं, ते आमच्या डोक्यात आहे. त्याच्यापेक्षा जास्त पाऊस वरच्या भागात झाला, नदी भरून आली. परंतु हे असताना जर दारं बंद असतील तर पाणी मागे थोपणारच. तर मग हे जे विषय आहे हा 100% मग हा कन्सर्नचा विषय आहे. याच्यामध्ये लक्ष घालावं लागेल आणि याला जबाबदारी निश्चित करावीच लागेल. नुकसान झालं, त्याचे पैसे आपण देऊ शकतो, घर आपण पुन्हा पण जीव गेल्याचं आपण काही करू शकत नाही. तर ही संवेदनशीलता प्रशासनामध्ये सगळे लोक दाखवणार आहेत. कुणीही कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाही. सर, विषय असा आहे, मग तो डेप्युटी इंजिनियर असेल, जेई असेल, पाणी आलं किती लोंढा आहे उद्या, पण तो दार वेस्ट वेअर जो उघडा असेल. आणि मला हे माहीत आहे की जेव्हा परतीचा आपला अवकाळी पाऊस पडला होता त्यावेळेस गॉर्ज फिलिंगच्या कामाला म्हणजे त्याला क्षती पोहोचू नये म्हणून आपण त्या ठिकाणी वेस्ट वेअरचं लेवल 7 फूट खाली कॉन्क्रीट आपण ब्लास्ट करून फोडलेलं आहे. ते अजून आपण ते लेवल खाली घातलेली आहे. हां, तरी त्या हिशोबानं ते 20%लाच यायला पाहिजे होती लेवल, पण हे 70%ची लेवल आली. कारण जाधव आश्रमाला रात्री पडले की मंदिराच्या कळसाचा एवढाच भाग दिसायला लागलाय. फूट जी फायनल फूट होती त्याला पाणी टच झालंय. ही फूट इथली म्हणजे 100% पाणी फूट आहे, फूट जिथं आहे तिथपर्यंत पाणी 70% दारं जी बंद आहेत हा विषय अतिशय गंभीर आहे. याच्यामध्ये साहेब आहेत माझ्यासोबत, आम्ही कुणीही, कारण ऐका ना, नुकसान झालं ते आपण भरून काढू शकतो. एखाद्या परिवारातल्या एखाद्या व्यक्तीचं जाणं हे त्या परिवारावरती फार मोठं संकट असतं, ते परिवारात जाणू शकते. आणि आज आपण सामूहिकपणे या ठिकाणी 5 लोक दगावलेली आहेत, 4 माणसं वरच्या भागामध्ये वाहून गेलेली आहेत. ही सगळी गंभीर परिस्थिती आहे. त्याच्यामुळं आम्ही आमच्या स्तरावरून सरकारकडे तात्काळ आजच्या निवेदन करतो की याच्यामध्ये तात्काळ त्यांना कामावरून काही दिवस आपण थांब्यावर पाठवून द्या आणि तिथं नवीन अधिकाऱ्याला अपॉइंट करून उच्चस्तरीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून ही चौकशी झाली पाहिजे. मी आजच्या आजच्या संबंधित पत्रव्यवहार करून आपल्याला कळवतोय. आणि आता बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत, 5 मुद्दे